नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणालीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. भाजणीचं पीठ न वापरता तयार होणारी चकली आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चकली बनवण्याची ही एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे 4 ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 ग्लास मी बेसन घेणार आहे. या पिठाला मी 15 मिनिटासाठी गॅसवरती छान असं भाजून घेणार आहे. गॅसचा पॉवर मी इथे मीडियम ठेवलेला आहे. तर बघू शकता छान असं भाजून तयार झालेलं आहे. या पिठाला गरम पाण्याने भिजवणार आहे, त्यामुळे मी इथे 3 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे. कारण 6 ग्लास पीठ तर त्याच्या अर्ध म्हणजे 3 ग्लास मी पाणी घेणार आहे. इथे मी पिठामध्ये तिखट घातलेलं आहे, हळद घालून घेतली आणि ओवासुद्धा घालून घेतलेला आहे. आवडीनुसार तीळ घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. इथे मी तिखट फार कमी वापरलेलं आहे, कारण मी हिरव्या मिरचीची पेस्ट ऑलरेडी बनवलेली होती. मी इथे हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेत आहे. या पेस्टमध्ये मी 2 लसणाचे गाठे घेतलेले होते आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या. याला आता मी छान असं मिक्स करून घेणार आहे. पीठ छान असं मिक्स झालेलं आहे. यात मी आता कडकडीत तेलाचं मोहन 1 वाटी घातलेलं आहे. याला मी आता चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेणार आहे. यामध्ये मी पावशेर दही घातलेलं आहे. दह्याशिवाय काही चकली चांगली लागत नाही, त्यामुळे मी इथे दही घातलेलं आहे आणि मी छान असं मिक्स करून घेणार आहे. आता मी यात पाणी घालणार आहे. पाणी थोडं थोडं करूनच घाला. आधी 1 ग्लास घाला, नंतर 1 ग्लास घाला आणि छान असं मिक्स करून घेणार आहे. परत मी घातलेलं आहे यात पाणी. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. चकलीचं पीठ आहे म्हणून मी इथे थोडंसं घट्ट भिजवणार आहे. जशी आपण भाकरीची उलोणी घेतो तशा प्रकारे मी इथे चकलीची सुद्धा उलोणी घेतलेली आहे आणि याला 10 मिनिटासाठी बाजूला ठेवलेलं आहे. चकली तळण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये मी तेल घालून घेतलं. चकलीचं मिश्रण बघूया. चकलीचं पीठ आपल्याला थोडं थोडं करून मळायचं आहे. जितकं पीठ आपल्याला साच्यामध्ये घालायचं आहे तेवढं पीठ मी इथे घेतलं आणि पाण्याचा हात घालून याला मी छान असं मळणार आहे. बघू शकता चकलीचा उंडा मळून तयार झालेला आहे. चकलीची जी चकती असते, जो काटेरी भाग असतो, ती बाहेरच्या साईडने ठेवायची, म्हणजे चकली आपली छान काटेरी पडते. मी चकलीच्या पूर्ण साच्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि उंडा मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आता एका ताटामध्ये मी पूर्ण चकल्या पाडून घेणार आहे. बघू शकता आपली चकली किती छान काटेरी पडत आहे. काटेरी चकलीसाठी योग्य पीठ मळणं आवश्यक आहे. पूर्ण चकल्या बनून तयार झालेल्या आहे. आता आपण तळून घेऊ. तेल आपल्याला छान कडकडीत गरम पाहिजे. आता मी चकल्या घालून घेणार आहे. चकलीवरचे बुडबुडे जेव्हा कमी होतात तेव्हा मी याला पलटवून घेणार आहे. या चकल्यांना नेहमी फुल गॅसवरतीच तळायचं आहे. चकल्या आपल्या मस्त अशा रेडी होत आहे. चकल्याची एक बॅच तळण्यासाठी 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो. चकल्या आपल्या झालेल्या आहे. आता मी थोड्या थोड्या करून याला काढून घेणार आहे. आता मी इथे दुसरी पण बॅच टाकून घेणार आहे. तेल आपल्याला छान कडकडीत गरम झालेलं पाहिजे. बघू शकता चकलीचा कलर किती छान झालेला आहे. या चकल्या एकदम झटपट तयार होतात आणि खायला सुद्धा एकदम छान लागतात. किसी शायर का दिल बनके. चकल्यांची ही बॅच सुद्धा माझी तयार झालेली आहे. या प्रकारे मी सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहे. या प्रकारे तुम्ही पण चकल्या करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.